नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या एज्युप्रथम चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच। तर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शब्दांच्या जाती। आणि शब्दांच्या जाती म्हटल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की शब्द म्हणजे नेमकं काय। शब्द म्हणजे अगदी सोपं आहे की जसं आपल्या कुटुंबामध्ये की जसा प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाचा आहे, तसंच वाक्यामध्ये असणारा प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक शब्द हा एक वेगवेगळी भूमिका बजावतो। आणि ते नेमकं काय आहे ते आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। तर पार्ट्स ऑफ स्पीच मधील शब्द म्हणजे की अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला आपण शब्द असं म्हणतो। द कॉम्बिनेशन ऑफ मिनिंगफुल ऑफ लेटर्स दॅट इज कॉल्ड ॲज वर्ड्स। म्हणजे शब्द आपण एक्झाम्पल बघितलं तर स्कूल, मँगो, बॅग, मोबाईल ह्या शब्दांमध्ये स्कूलमध्ये वेगवेगळ्या लेटर्सला एकत्र करून एक मिनिंगफुल कॉम्बिनेशन आहे लेटरचं, त्यावेळेस एक शब्द तयार झाला, असंच शब्द झाला। आणि वाक्य म्हटल्यानंतर की वाक्य बनण्यासाठी वाक्यामध्ये वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून एक वाक्य तयार होतं। आणि वाक्यामध्ये वाक्य मीन्स सेंटेन्स, त्या म्हणजे द कॉम्बिनेशन ऑफ मिनिंगफुल वर्ड्स दॅट इज कॉल्ड ॲज सेंटेन्स। आणि वाक्यातला प्रत्येक शब्द हा एक वेगवेगळ्या कॅटेगरीचा आहे, वेगवेगळ्या जातीचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या जाती पडल्या। मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की शब्दांच्या जाती म्हणजे नेमकं काय। तर शब्दांच्या जाती म्हणजे काय, तर त्यावरून एक गोष्ट आपल्याला पटकन लक्षात येईल। एक छोटं उदाहरण आहे की माणसांच्या जाती कशा पडल्या। सोपी गोष्ट आहे की माणसांच्या कार्यानुसार, म्हणजे की आपण बघितले, आपण अभ्यासले की माणसांच्या कार्यानुसार माणसांच्या जाती पडल्या। की जसं की जो लाकडाच्या वस्तू बनवतो कार्पेंटर, जो चामड्याच्या वस्तूंपासून वस्तू आर्टिकल बनवतो त्याला आपण चांभार म्हणतो, लोखंडाच्या वस्तू जो घडवतो त्याला आकार देतो त्याला आपण लोहार म्हणतो, सोन्याच्या वस्तूंपासून जो दागिने घडवतो त्याला आपण सोनार म्हणतो। तसंच यांच्यापासून त्यांच्या कार्यानुसार माणसांच्या जाती पडल्या मित्रांनो। त्याच पद्धतीने प्रत्येक शब्दाचं कार्य वेगळं आहे वाक्यामध्ये, त्यांचं फंक्शन वेगळं आहे, त्या फंक्शननुसार आपण काय केलं की त्यांच्या जाती पाडल्या। म्हणजे माणसाच्या कार्यानुसार आपण त्यांच्या जाती पाडल्या, आपण त्याला 12 बलुतेदार म्हणतो। अशा वेगवेगळ्या जाती आपण बघतो। तसंच वाक्यामध्ये सुद्धा आपण बघितलं त्याच पद्धतीने शब्दांच्या कार्यानुसार त्यांचे एकूण 8 प्रकार पडतात आणि त्या 8 प्रकारांनाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो शब्दांच्या जाती। अकॉर्डिंग टू द फंक्शन ऑफ वर्ड्स देर आर 8 टाइप्स ऑफ वर्ड्स दॅट इज कॉल्ड ॲज पार्ट्स ऑफ स्पीच। म्हणजे शब्दांच्या एकूण 8 जाती, त्या 8 जाती आपण डिटेलमध्ये अभ्यासूया। तर त्यातली पहिली जात आहे ती म्हणजे नाउन। नाउन त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो नाम। प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण, त्याच्यानंतर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, त्यानंतर कंजंक्शन उभयान्वी अव्यय आणि शेवटचं जे आहे इंटरजंक्शन त्याला आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो। एकूण ह्या शब्दांच्या 8 जाती आहेत आणि ह्या 8 जातींचा आपण थोडक्यात आपण काय करूया अभ्यासूयात। तर नाउन त्यातला जो पहिला प्रकार आहे, नाउन म्हणजे काय, नाम। नाम म्हणजे अगदी सोपं आहे, एखाद्या व्यक्तीला वस्तूला ठेवलेलं जे नाव आहे, द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल, बर्ड इज कॉल्ड ॲज नाउन। म्हणजे व्यक्तीला, वस्तूला, पक्षाला, प्राण्याला ठेवलेल्या नावालाच आपण नाम असे म्हणतो। अगदी सोपं उदाहरण आपण जर बघितलं की दिनेश हे एका व्यक्तीला ठेवलेलं नाव आहे, एका मुलाचं नाव आहे म्हणून दिनेश याला आपण त्याला नाउन म्हणणार। लॅपटॉप एका वस्तूला ठेवलेलं नाव आहे। त्यानंतर नाशिक एका शहराचं, एका प्लेसचं नाव आहे म्हणून नाशिक सुद्धा नाउन आहे। देन डॉग एका प्राण्याला ठेवलेलं नाव आहे, त्यासोबतच पॅरट एका पक्षाला ठेवलेलं नाव आहे। ज्यावेळेस आपण एखाद्या कन्सेप्टला, एखाद्या वस्तूला आपण नाव देतो त्या नावालाच नाउन असे म्हणतात। कुठलीही जगातली वस्तू घेतली त्याला एक काहीतरी का कन्सेप्टला नाव आहे, त्यालाच आपण नाउन असे म्हणतो। दुसरा जो प्रकार आहे शब्दांच्या जातीतला तो म्हणजे प्रोनाउन, त्यालाच आपण म्हणतो सर्वनाम। त्याची डेफिनेशन जर बघितली, अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन, म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो। अगदी सोपं आहे, उदाहरणाच्या द्वारे आपण जर समजून घेतलं तुम्हाला त्याची कॉन्सेप्ट पटकन क्लिअर होणार। उदाहरण असं आहे की राहुल इज क्रिकेट प्लेयर। राहुल हा एक क्रिकेट प्लेयर आहे आणि पुढचं जे वाक्य आहे ही प्लेज व्हेरी वेल, यामध्ये काय केलंय आपण राहुल या शब्दाचा
नामाचा पुनरुल्लेख टाळण्यासाठी आपण हा सर्वनाम वापरलेला आहे. पुन्हा पुन्हा जर आपण म्हटलं की राहुल इज क्रिकेट प्लेयर, ही प्लेज व्हेरी वेल, ही इज गुड प्लेयर, तर ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी राहुल इज गुड प्लेयर, राहुल इज क्रिकेटर, तर पुन्हा पुन्हा त्या नामाचा पुनरुल्लेख तो व्यवस्थित म्हणजे ग्रॅमॅटिकली ते इनकरेक्ट आहे. त्यासाठी आपल्याला आपण काय करतो की राहुल या शब्दाचा पुनरुल्लेख टाळण्यासाठी म्हणजे नामाचा पुनरुल्लेख टाळण्यासाठी आपण सर्वनामाचा वापर करतो. त्यालाच इंग्रजीमध्ये प्रोनाउन आणि मराठी त्याला सर्वनाम असे म्हणतात. यानंतरचं यामध्येच आपण जर बघितलं की सर्वनामाचे एक्झाम्पल आहेत की आय, वी, यू, ही, शी, इट, दे, माय असे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. यानंतर पुढचा जो प्रकार आहे तिसरा तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह मीन्स विशेषण, जो नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगतोय. द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन अँड प्रोनाउन दॅट इज कॉल्ड ॲज ऍडजेक्टिव्ह. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याच शब्दालाच आपण काय म्हणतो, सर्वनाम असे म्हणतो. त्याचं एक्झाम्पल बघूया आपण मित्रांनो की ब्रेव्ह सोल्जर. हाऊ इज द सोल्जर, सोल्जर कसं आहे तर ब्रेव्ह आहे, त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगितली गेली आहे. दुसरं एक्झाम्पल आहे ब्ल्यू इंक, इंक कशी आहे तर ब्ल्यू इंक. तिसरं एक्झाम्पल आहे गुड गर्ल. हाऊ इज द गर्ल, द गर्ल इज व्हेरी गुड. सो गुड ही काहीतरी क्वालिटी त्या गर्ल बद्दल दिली गेली आहे, म्हणून गुड हे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. आणि नंबर 4th एक्झाम्पल इज ब्रिलियंट स्टुडंट. हाऊ इज द स्टुडंट, स्टुडंट विद्यार्थी कसा आहे तर ब्रिलियंट आहे, हुशार आहे, शार्प आहे. तर आपण त्या व्यक्तीबद्दल काहीतरी माहिती दिली तर ब्रेव, ब्ल्यू, गुड, ब्रिलियंट, दीज आर द एक्झाम्पल ऑफ ऍडजेक्टिव्ह. हे नामाबद्दल विशेष माहिती सांगतायत, त्यांना आपण सर्वनाम विशेषण असे म्हणतो. यानंतरचा चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, त्यालाच आपण क्रियापद असे म्हणतो. की द वर्ड विच कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ सेंटेन्स दॅट इज कॉल्ड ॲज क्रियापद. की त्याला आपण वर्ब असे म्हणतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं तर प्ले मीन्स खेळणे, काहीतरी क्रिया ऍक्शन आपण या ठिकाणी शो करतोय. त्यानंतर ड्रिंक म्हणजे पिणे, पिण्याची क्रिया आहे. त्याच्यानंतर राईट काहीतरी लिहिणे. त्यानंतर टू टीच समथिंग काहीतरी शिकवणे, शिकवण्याची त्या ठिकाणी क्रिया आहे. आणि दुसरं आहे स्पीक म्हणजे काहीतरी बोलणे. या ठिकाणी काय होतं, क्रिया म्हणजे काहीतरी क्रिया दाखवली जाते आहे आणि क्रियाचा काहीतरी बोध होते, वाक्यात काहीतरी ऍक्शन घडते आहे. ज्या वेळेला ऍक्शन घडते त्या शब्दालाच, त्या क्रिया दर्शवणाऱ्या शब्दालाच आपण क्रियापद असे म्हणतो. नेक्स्ट आहे ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब मीन्स क्रिया विशेषण. तर त्याची डेफिनेशन आहे द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब दॅट इज कॉल्ड ॲज ऍडव्हर्ब. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ऍडव्हर्ब असे म्हणतो मित्रांनो. त्यामध्ये एक्झाम्पल आहे की वॉक स्लोली, कसं चाल तर स्लोली. तर स्लोली काय करतोय, क्रियापदाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगतोय. यानंतर आहे की सिंग मेलोडियसली, कसं गात मेलोडियसली, एकदम मधुरपणे, सुंदर. तर गाण्याबद्दल काहीतरी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली गेली आहे, म्हणून मेलोडियसली हा जो शब्द आहे की सिंग क्रियापदाबद्दल माहिती सांगते, म्हणून मेलोडियसली हा ह्या ठिकाणी ऍडव्हर्ब आहे. नेक्स्ट क्लीन नीटली, तर कसं पुस व्यवस्थित. तर या ठिकाणी जो नीटली आहे तर व्यवस्थित, तो क्रियापदाबद्दल काहीतरी माहिती सांगतोय. आणि थिंक क्वाइटली, कसं विचार कर, शांतपणे विचार कर, तर क्रियापदाबद्दल माहिती. यानंतरचा नेक्स्ट जो टाईप आहे तो म्हणजे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन मीन्स शब्दयोगी अव्यय, की जो नामाची आणि सर्वनामाची स्थिती दर्शवतो. द वर्ड विच शोज द रिलेशनशिप बिटवीन नाउन अँड प्रोनाउन, किंवा जो काय करतो दोन शब्दांमधलं रिलेशन दाखवतो त्यालाच आपण प्रिपोजिशन असे म्हणतो. नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी येऊन आणि त्या दोघांमधला काहीतरी संबंध दर्शवणाऱ्या शब्दालाच किंवा वाक्यातील दोन शब्दांचा एकमेकांसोबत काहीतरी संबंध जोडणाऱ्या शब्दालाच आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. जसं की ऑन, द डॉग इज ऑन द हाऊस. हाऊस आणि डॉग या दोघांमध्ये काय रिलेशन दाखवले म्हणून ऑन काय आहे, प्रिपोजिशन आहे. नेक्स्ट आहे अंडर. द मॅन इज अंडर द टेबल. टेबल आणि मॅन काहीतरी काय करतो या ठिकाणी रिलेशन दाखवलं गेलं आहे दोन ऑब्जेक्ट मधला, दोन शब्दांमधला, त्याला आपण अंडर काय आहे तर प्रिपोजिशन आहे. ओव्हर, द बॉल इज ओव्हर चेअर. नेक्स्ट इज आउटसाइड, द कार इज आउटसाइड द होम. देन in means bag, the cat is in the bag.
म्हणजे ती आतमध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशनची कन्सेप्ट मित्रांनो कळाली. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय, तर द वर्ड विच join two words or two phrases, two sentences, that is called as conjunction. दोन वाक्यांना, दोन शब्दांना, दोन वेगवेगळ्या वाक्यांशला जोडणारा जो शब्द असतो त्यालाच आपण काय म्हणतो, कंजंक्शन. त्यालाच आपण उभयान्वयी अव्यय असे आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. की जसं की या वाक्यामध्ये इथे दिलं की ॲड, बट, सो, ऑर, अल्दो, बिकॉज, दीज आर द एक्झाम्पल ऑफ कंजंक्शन. हे कंजंक्शनचे एक्झाम्पल आहेत. त्याला वाक्यामध्ये नेमकं ते कसे काम करतात ते आपण बघूया. की इथे एक वाक्य दिलं आहे की ही वेंट टू मार्केट, तो मार्केटला गेला, अँड बॉट व्हेजिटेबल्स, त्याने काय व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला घेतला. या ठिकाणी दोन वाक्य आहेत. दोन वाक्यांना अँड काय करतोय, जोडण्याचं काम करतोय. या ठिकाणी तो साधण्याचं काम करतोय. म्हणून अँड ह्या वाक्यामध्ये काय आहे तर कंजंक्शन आहे. दुसरं जे वाक्य एक्झाम्पल आहे, शी पास दॅट एक्झाम, ती एक्झाम पास झाली. अल्दो शी डिडंट अटेंड स्कूल, म्हणजे तिने शाळा नाही अटेंड केली तरी ती चांगल्या मार्कांनी पास झाली. मित्रांनो, दोन वाक्य आहेत. या दोन वाक्यांना सांधण्याचं, जोडण्याचं काम जो कोणी करते, कनेक्ट करण्याचं काम जो कोणी करते तो म्हणजे कंजंक्शन. ही इतकी सोप्या वेगवेगळ्या म्हणजे आपल्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेतोय. नेक्स्ट आहे तो इंटरजंक्शन, म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आणि केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या मनातील काही भावना, उत्कट भावना असतील, इमोशन्स असतील, ज्यावेळेस आपण एक्सप्रेस करतो दॅट इज कॉल्ड, म्हणजे काय, अ वर्ड विच एक्सप्रेस अन इमोशन, अवर फिलिंग्स, काही वेगवेगळे सडन काही फिलिंग्स असतात, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरजंक्शन. त्यालाच आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो. मनातील भावना, उत्कट विचार असतील, आनंद असेल, खेद असेल, हर्ष असेल, ज्यावेळेस आपण ते व्यक्त करतो त्यालाच आपण या ठिकाणी उद्गारवाचक शब्द सुद्धा असतात त्याला आपण म्हणतो. की याच्यामध्ये की जसं की हे, ओ, हा, गुड बाय, तर हे, उरे, वी वॉन द मॅच, आम्ही मॅच जिंकलो. इथे आपण काहीतरी आनंद व्यक्त केला या ठिकाणी. नंतर वाव, दॅट बर्ड इज सो क्यूट, या ठिकाणी वाव, हे दोघं काय करतात या ठिकाणी काहीतरी उद्गार, काहीतरी विशेष फिलिंग्स या ठिकाणी व्यक्त करतात मित्रांनो. आणि यानंतर की पार्ट्स ऑफ स्पीच आपण समजून घेतली. एकूण शब्दांच्या 8 जाती होत्या आणि ह्या 8 जाती वाक्यामध्ये नेमकं कसं काम करतात हे आपण एकदा जे शिकलोय त्याला आपण मर्ज करू आणि त्याचा म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचचा वापर हा आपल्या डे टू डे लाईफमध्ये नेमका कसा होतोय हे आपण समजून घेऊया. बऱ्याच वेळेला आपण डेफिनेशन पाठ करतो, नंतर नेमकं आपल्याला कळतच नाही की नेमकं पार्ट्स ऑफ स्पीच हा कुठे वापरला जातो आणि कसा कामात येतो. तर एक छोटंसं एक्झाम्पल आहे, त्यातून आपल्याला लक्षात येईल की इथे एक एक्झाम्पल आहे की वाव, राम क्विकली रॅन टू द मार्केट अँड बॉट अ ब्युटिफुल रेड पेन. ह्या एका एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की पार्ट्स ऑफ स्पीच कसे काम करतात. सोपे मित्रांनो, वाव ह्या ठिकाणी इंटरजंक्शन म्हणून काम करतोय. त्यानंतर राम हे कोणत्या तरी व्यक्तीला ठेवलेलं नाव आहे, दॅट इज नाउन. नेक्स्ट क्विकली, क्विकली काय करतोय तर तो हा आहे ॲडव्हर्ब, तो क्रियापदाबद्दल सांगतोय, कसा पळाला, जोरात पळाला. रॅन तो क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय म्हणून तो ॲडव्हर्ब झाला. रॅन ही क्रियापद आहे म्हणून रॅन हे वर्ब आहे. टू हे प्रिपोजिशन आहे. देन त्याच्यानंतर द हे आर्टिकल आहे. मार्केट इज नाउन अँड देन अँड इज कंजंक्शन. Then bought is verb, a beautiful is article, then beautiful is adjective, red pen is noun. सोपं आहे. टू प्रिपोजिशन, द आर्टिकल आहे, मार्केट हे नाउन आहे अँड दोन वाक्यांना जोडण्याचं काम करते म्हणून त्याला आपण कंजंक्शन म्हणतोय. त्याच्यानंतर दुसरं वाक्य दिलंय बॉट अ व्हेजिटेबल, बॉट अ ब्युटिफुल रेड पेन. बॉट क्रिया दाखवतोय, काहीतरी विकत घेतलं. अ ब्युटिफुल रेड पेन, अ ब्युटिफुल, अ हा आर्टिकल आहे, ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे. देन रेड पेन, पेन कसा आहे तर रेड आहे, म्हणजे पेनाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितली गेली म्हणून रेड हा एक ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे बघा तुम्ही, सर्व पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती एका वाक्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक शब्द हा कुठल्या ना कुठल्या तरी शब्दांच्या जातीमधला येतोच. आणि आपल्याला तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात आली असेल, आर्टिकल हा जो शब्द आहे हा सुद्धा एक पार्ट्स ऑफ स्पीचचाच एक पार्ट आहे मित्रांनो. तो सुद्धा एक 9वा आपण आर्टिकल पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतरचं दुसरं एक्झाम्पल आहे, द ब्युटिफुल क्वीन वॉज वॉकिंग स्लोली ऑन द कूल लॉन. तर द हा आर्टिकल, ब्युटिफुल, क्वीन, क्वीन बद्दल काहीतरी माहिती सांगितली गेली म्हणून क्वीन इज द ॲडजेक्टिव्ह. क्वीन इज द नेम ऑफ अ कन्सेप्ट पर्सन. देन वॉज इज हेल्पिंग वर्ब, इट्स ऑल्सो पार्ट ऑफ वर्ब.
म्हणून वॉज हा हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यानंतर म्हणजेच तो एक वर्बच्याच कॅटेगरी मधला आहे म्हणून तो पण एक वर्बच आहे. आणि वॉकिंग जो आहे तो मेन वर्ब आहे म्हणजे वर्ब आहे. वॉकिंग स्लोली कसं तर ती कशी चालत होती तर स्लोली चालत होती, हळूहळू चालत होती. क्रियापदाबद्दल माहिती सांगितली म्हणून ॲडव्हर्ब हा ॲडव्हर्ब आहे. त्यानंतर ऑन मीन्स प्रिपोजिशन, तिथं तो रिलेशन दाखवतोय. देन त्याच्यानंतर द हे आर्टिकल आहे. कूल लॉन, लॉन कसं आहे तर थंड असं लॉन त्या ठिकाणी होतं. लॉन बद्दल माहिती सांगितली म्हणून ॲडजेक्टिव्ह आहे. देन लॉन इज द नाउन. मित्रांनो, ह्या सगळ्या शब्दांमधून आपण बघितलं की प्रत्येक वाक्यामध्ये येणारा प्रत्येक शब्द हा कुठल्या ना कुठल्या तरी जातीचा आहे आणि त्या म्हणून प्रत्येक शब्दाचं कार्य जसं वेगळं आहे, त्यांच्या कार्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडले, त्यांनाच मित्रांनो पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतात. हे आज आपण एकदम अतिशय वेगवेगळ्या एकदम सोप्या पद्धतीने आपण समजून घेतलं. मित्रांनो, मला अशी अपेक्षा की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या एज्युप्रथम चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या व्हिडिओला आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील आणि इंग्लिशमधल्या अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला शिकायला भेटतील. तर मित्रांनो, आपण परत पुन्हा आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा आपण भेटूयात. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या चॅनल सोबत अटॅच राहा. धन्यवाद.